मीरा रोड पूर्वेतील काशीमीरा परिसरात साईकृपा कॉम्प्लेक्स इमारत आहे। रविवारी संध्याकाळी समाज माध्यमांवर या इमारतीच्या आवारात वाहने पार्क करण्याच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला विखुरलेल्या अवस्थेत कोऱ्या आधार कार्डचे गठ्ठे पडलेले दिसून आले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनंतर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे। मीरा भाईंदर शहरातही 2017 नंतर तब्बल 8 वर्षांनी महापालिका निवडणुका पार पडणार आहेत। भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मनसे, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तर दुसरीकडे दुबार मतदार यादीतील घोळ, पक्षप्रवेश अशा विविध कारणांवरून नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड पूर्वेतील एका रस्त्याच्या कडेला कोऱ्या आधार कार्डांचे गठ्ठे पडल्याचे चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। व्हायरल होणाऱ्या या चित्रफितीमुळे नेटकऱ्यांकडून विविध प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत। मीरा रोड पूर्वेतील काशीमीरा परिसरात साईकृपा कॉम्प्लेक्स ही इमारत आहे। रविवारी संध्याकाळी समाज माध्यमांवर या इमारतीच्या आवारात वाहने पार्क करण्याच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला विखुरलेल्या अवस्थेत कोऱ्या आधार कार्डांचे गठ्ठे पडलेले दिसून आले। यासंबंधीची चित्रफित अवघ्या काही तासातच समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाली। चित्रफित व्हायरल करणाऱ्या व्यक्तीने महापालिका निवडणुकीच्या काळात ही इतकी कोरी आधार कार्ड आली कुठून असा सवाल उपस्थित केला। तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करायला हवा अशी मागणीही त्यांनी केली आहे। UIDAIने आधार कार्डच्या फॉर्मॅटमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे। नव्या फॉर्मॅटमध्ये फक्त फोटो आणि QR कोड असणार आहे, तर नाव आणि पत्ता यांसारखी माहिती काढून टाकता येईल, जेणेकरून माहितीचा गैरवापर टाळता येईल। तसेच आधार अपडेट करण्यासाठी नवीन नियम येत आहेत, ज्यात आता एकाच कागदपत्राचा वापर नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलण्यासाठी होऊ शकतो आणि नवीन ॲपमुळे घरबसल्या अपडेट करणे शक्य होईल। त्यामुळे ही कोरी आधार कार्ड नसून झेरॉक्स दुकानदारांनी फेकून दिलेली PVC कार्ड असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे। तर काहींनी गृहविक्री, कर्ज तसेच खोटी कागदपत्र तयार करण्यासाठी ही आधार कार्ड तयार केली असतील असा अंदाज वर्तवला आहे। मला ही कल्पना आताच मिळाली आणि त्यामुळे मी या ठिकाणी आलेली आहे। हे असे कोरे कार्ड जर कोण छापत असेल आणि हे याचा वापर जर इलेक्शनसाठी कोण करत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। इलेक्शन आहे, इलेक्शनला विविध पक्षातून उमेदवार उभे राहतील, पण अशा प्रकारचं कृत्य हे निंदनीय आहे आणि चुकीचं आहे आणि माझी ह्याच्यावरती हरकत आहे आणि मी पोलीस स्टेशनला सुद्धा या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे। या ठिकाणी पोलिसांना सुद्धा बोलवलं गेलं आहे आणि या कॅमेराच्या माध्यमातून या ठिकाणचे जे असे आधार कार्ड आहेत, ब्लँक आधार कार्ड, ते कोणी उचलले याची शहानिशा आता लगेचच होणार आहे। नाही, असं काही नाही आहे। आमच्याकडे असतं तर आम्ही ते बोलायला पण नसतो आलो। आमच्याकडे असा प्रकार होत नाही आहे आणि आम्ही असा कधी प्रकार केलेला पण नाही आहे। पण हे जे ज्या ठिकाणी कुणी केलं आहे, या ठिकाणी कुणी केलं आहे त्यांच्यावरती हरकत घेतोय आणि त्यांच्यावरती म्हणजे आम्ही विरोधामध्ये तक्रार सुद्धा करतोय। हे कोण करत असेल त्याच्यावरती आम्ही तक्रार करतोय। याबद्दल ते येणाऱ्या 15 तारखेला इलेक्शन आहे। मतदार यादीमध्ये नावं आहेत, पण अनेकांकडे इलेक्शन कार्ड नाही आहेत, काही लोकांकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत, तर त्याचा चुकीचा वापर करून काही लोकांच्या मतदार यादीत फोटो पण नाही आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये या कार्डाचा मिसयूज होऊ नये म्हणून मी निवडणूक आयोग, मीरा भाईंदर महापालिका, स्थानिक पोलीस प्रशासन यांना मी विनंती करतोय, कारण यामध्ये बोगस मतदान करण्यासाठी काही लोकांचा प्रयत्न असू शकतो। तर या जे ब्लँक जे आधार कार्ड आहेत याची शहानिशा व्हावी आणि या परिसरामध्ये ज्यांनी काम केलं नाही किंवा विकासाचं काम केलं नाही अशा अनेक लोकांना नगरसेवक बनायचं स्वप्न आहे। काम न करता नगरसेवक कोणी बनत नाही, तर ज्यांनी कोणी हे उद्योग केले असतील अशा मानसिक ज्यांचं संतुलन बिघडलेलं आहे अशा लोकांवरती कारवाई व्हावी। पोलिसांना मी विनंती करेन की आपण या कार्डाचं गोपनीयतेने चौकशी करावी आणि दोषी जो कोणी आढळेल तर निवडणुकीला इलेक्शनचा खोटे मतदान किंवा खोटं मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी अगर उद्योग होत असतील त्यासाठी आत्तापासूनच काळजी घ्यावी। आणि स्पष्ट आमचं मत आहे यामध्ये की खोटं उद्योग करण्यासाठी हे कार्ड या ठिकाणी आपणच पत्रकारांनी सगळ्या रस्त्यावर कार्ड पडले होते, आपण फोन करून येईपर्यंत चाय पियेपर्यंत कार्ड उचलून पण काही लोकांनी नेली। आता थोडेफार कार्ड उरलेत, पण या ठिकाणचं इथलाच कोणी रहिवासी असं गोपनीयतेने आणि पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी अशी माझी विनंती आहे। तुम्हाला मी सांगतो, आम्ही निवडणूक आयोगाशी मागच्या 6 महिन्यापासून आम्ही कोऑर्डिनेशन करतोय की याद्यांमध्ये भरपूर चुका आहेत। दुबार मतदारांचे नाव आहे, आधार कार्ड
त्या लोकांचे यादीमध्ये नाव आहेत, पण त्यांच्याबरोबर त्यांचा फोटो नाही आहे, त्यांचं नाव चुकीचे मेन्शन्ड आहे. हा सर्व आम्ही निवडणूक आयोगाला मागच्या कित्येक दिवसापासून सांगतोय, पण त्याच्यावरती यादीमध्ये काही सुधारणा केली नाही. ही जी प्रारूपमध्ये रॅली होती त्याच्यावरती ऑब्जेक्शन सजेशन झालं, त्याच्यानंतर या लोकांनी फायनल फोटो लिस्ट पब्लिश केली. त्याच्यामध्ये हे सर्व चुका तशाच आहेत. त्यासाठी हे लोकांनी नवीन ऑप्शन काढलं की ब्लँक आधार कार्ड. ज्या लोकांचं नाव असेल यादीमध्ये त्या लोकांचं आधार कार्ड इथे बनवून घ्यायचा. मग ते लोक जाणार मतदान केंद्रामध्ये, तिथे हेच आधार कार्ड दाखवणार आणि मतदान करून टाकणार. हा जो वोट चोरीचा प्रकरण आहे त्याच्यातला हा अजून एक भाग आहे. आणि मीरा भाईंदर शहरात सुद्धा मी तुम्हाला मागच्या 3 महिन्यापासून सांगतोय की मीरा भाईंदरमध्ये वोट चोरी झाली आहे. हा अजून होणार आहे. आणि हा पण तुम्हाला सांगतो की इथे आम्ही 10 मिनिटासाठी फक्त पुढे बघायला गेलो आणि तोपर्यंत जेवढा तो मोठा गट्टा होता, 400-500 आधार कार्ड ब्लँक होते, ते सर्व ते उचलून गेले. म्हणजे कुठे ना कुठे ह्या परिसरात कोणतरी असा माणूस आहे जो हा आधार कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय करतो आहे आणि कुठल्याही एका उमेदवाराला किंवा एका पक्षाला सपोर्ट करून त्यांना निवडून आणण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी हा सर्व प्रकार इथे घडतो आहे. आणि याची सखोल चौकशी चालू केली पाहिजे.